पवित्र तो देह, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या, देव इच्छी रज शरणीची माती, देव इच्छी रज शरणीची माती, धावत धावत चालती मागे. काय त्या उन्या वेगळे अनेक, काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेच ओघ नाम त्रिवेणीचा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, उतरे चरण संताचे, उतरे चरण संताचे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल विठ्ठल नमो सुभाव भजन भाजना, भवे भकुंभ भंजना, विश्वोद्भव भुवना, श्री गुरुराया. तुमचा अनुग्रह गणेशो, जयदे आपला सवरसो, ते सारस्वतही प्रवेशो, बाळका हि अधी. आपल्या स्नेहाची वागेश्वरी, जय मुखिया ते अंगीकारी, देवाच्या स्पती शिकरी प्रबंधोडा. चंदनाते कायसेनी चर्चावे, अमृते किवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी. प्राज्ञेचे नियतिले पुणे, श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे से होईल. 15.5 रजतवणी, ऐसी स्तुतीची बोलणी, उगाच माथा ठेविजे चरणी, हे जीवले विठ्ठल जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी. आता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि नामपर व संतपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल पवित्र तो देह, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ,
कयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. सालावादाप्रमाणे आपल्या गावातील हा बहुतेक करून 44वा, बरोबर आहे, 44वा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याची 4थ्या दिवशीची सेवा माझ्याकडे आली. विठ्ठला विठ्ठला कृष्ण भगवान जगद्गुरु तुकाराम पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तुकोबा आहे, कुणाच्या देहाला पवित्र म्हणतात आणि कुणाची वाणी पुण्यवंत म्हणतात. तर जो वदे अच्युत सर्व काळ, ज्याच्या तोंडात सातत्यानं अच्युत भगवंताचं अर्थात भगवान श्रीकृष्णाचं नाव आहे, त्याचा देह पवित्र आहे आणि त्याची वाणी पुण्यवंत आहे. तुकोबा आहे, मनुष्याच्या देहाला पवित्र म्हणतायत. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. माणसाच्या देहाला तुकोबा पवित्र म्हणतायत, पण तुकोबारायच एका दुसऱ्या अभंगातून बोलतायत की शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, नाही अपवित्र शरीर आहे. हा विरोधाभास का हो? दोन्ही अभंग तुकोबारायचे. एकीकडे बोलतात शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, नाही अपवित्र शरीर आहे, आणि दुसऱ्या अभंगात म्हणतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. एकीकडे म्हणतात माणसाचा देह पवित्र आहे आणि एकीकडे म्हणतात की या जगात सगळ्यात अपवित्र काय असेल तर तो आहे माणसाचा देह, नाही अपवित्र देह आहे. का बरं? दोन्ही अभंग तुकोबारायचे, एका अभंगात देहाला पवित्र म्हणतात, एका अपवित्र म्हणतात. असा विरोधाभास का? आपल्या शरीराला एकूण 9 छिद्र आहेत, 9 द्वार आहेत. 2 डोळे, 2 नाक, 2 कान, झाले 6, 1 तोंड, 7 लघवीचं छिद्र, संडाचं छिद्र, असे एकूण मनुष्य देहाला 9 छिद्र आहेत, 9 द्वार आहेत. आणि प्रत्येक छिद्रातून एक नाली वाहते आणि त्या नाल्या आम्ही पठ्ठे साफ करीत असतो. नारायण, त्या नाल्या आम्ही साफ करीत असतो सकाळ संध्याकाळ. तोंडात थुकाय, डोळ्यात चिपडे, नाकात शेंबुडे, कानात मळे, खाली लघवी, संडासे, प्रत्येक छिद्रातून एक नाली वाहते. अंगाला घाम येतो, दुर्गंध सुटते, शरीर दुर्गंधीची थार. किती मेकअप करा, किती डिओ लावा, 2 तासात घाम आला की पुन्हा अंगाची घुरट घाण, घुरट घाण, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आहे. शरीरात मल आहे, मूत्र आहे, रक्त आहे, मांस आहे, म्हणून शरीर अपवित्र नाहीये. शरीरात लघवी, संडास आहे, अर्थात मल आहे, मूत्र आहे, रक्त आहे, मांस आहे, म्हणून शरीर अपवित्र नाहीये. शरीर का अपवित्र आहे? तर शरीरात असलेल्या अहंकारामुळे, शरीरात असलेल्या अहंकारामुळे. अहंकार हा आमच्या शरीराचा नवरा आहे आणि आमचं शरीर अहंकाराची बायको आहे. नरवराय 7व्या अध्यायात रूपक करतात, अहंकार तनुसी वालभ पडिले. वालभ म्हणजे नवरा.
तुम्ही बाई असा बुवा असा, फक्त बायकालाच नवरा असतो असं नाही, पुरुषालाही नवरा असतो आणि तो आहे अहंकार. अहंकार तनुसी वालभ पडिले. आमचं शरीर बायको आहे, अहंकार आमचा नवरा आहे आणि अहंकार आम्हाला नाचवत असतो. तसं हे शरीर नाचत असतं. अविद्येच्या चिंदिया गुंडोनी जीव बाहुलिया, नाचवितेसे तिगुनिया अहंकार रज्जू. हे चिंतकाचं गुंडाळलेलं बाहुले, याला अहंकाराची दोरी नाचवत असते ना, आम्ही नाचत असतो. अहंकार आमचा नवरा आहे, आम्ही अहंकाराची बायको आहे. आणि या दोन नवरा बायको पासून एक मुलगी जन्माला येते, तिचं नाव इच्छा. जर ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय वाचला असेल तर लक्षात येईल. अहंकार आणि आमचं शरीर या दोन नवरा बायको पासून एक मुलगी जन्माला येते, तिचं नाव इच्छा. आणि इच्छेचे पोटी दोन मुलं जन्म घेतात, त्यांचं नाव द्वंद्व आणि मोह. अहंकार तनुसी वालभ पडिले. ते तर इच्छा कुमारिका झाली, ते तारुण्याच्या भरा आली, मग द्वेषेशी मांडली वराडिक नरवरा. आमचं शरीर आणि अहंकार या दोन नवरा बायकोपासून एक मुलगी जन्माला येते, तिचं नाव इच्छा. या इच्छेचं लग्न द्वेषाशी होतं, द्वेषाशी मांडली वराडिक. इच्छेचं लग्न द्वेषाशी होतं आणि द्वेष आणि इच्छा यापासून दोन मुलं जन्माला येतात, ते आहेत द्वंद्व आणि मोह. अर्थात आमच्या शरीरात जेवढे विकार आहेत ते सगळेच्या सगळे अहंकाराच्या पोटी जन्म घेतात आणि अहंकारच यांचं पालन पोषण करतो. म्हणून ज्ञानोबा अहंकाराला आजोबा म्हणतात. तो आजीने वाढविला अहंकार आहे. हे जग कशाच्या बळावर उभं आहे तर ते अहंकाराच्या. या जगाचं, या संसाराचं मूळच काय असेल तर तो आहे अहंकार. या जगातून अहंकार जर नाहीसा झाला तर जग बुडेल. तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला जर कोण घालत असेल तर तो आहे अहंकार. का? तर अहंकाराच्या पोटी नाना प्रकारचे विकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, नाना प्रकारच्या वासना, द्वंद्व, मोह, इच्छा, आशा, नाना प्रकारचे विकार हे सगळे अहंकाराच्या पोटी जन्म घेतात आणि अहंकार त्यांचं पालन पोषण करतो. आणि विकार तुम्हाला पाप करायला होतात आणि पाप भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावा लागतो. आगा कर्मेचे वळावे ते तीही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावा यावे देहाय कर. अहंकाराच्या पोटी नाना प्रकारचे विकार आणि विकाराच्या पोटी पाप आणि पाप भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म आगा कर्मेचे वळावे तर तीही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावा यावे देहाय कर. मुंगीच्या पायात का जरी पाप पुण्य शिल्लक असेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. आणि मग अहंकाराच्या पोटी नाना प्रकारचे विकार आणि या विकाराच्या पोटी पाप, हे पाप तुम्हाला संसारात बांधतं. आणि म्हणून मी बोललो की या संसाराचं मूळच काय असेल तर ते आहे अहंकार. आणि म्हणून आमच्या शरीरात मल आहे, मूत्र आहे, रक्त आहे, मांस आहे. शरीराची दुर्गंधी येते तर रक्त, मांस, मलमूत्रामुळे हा देह अपवित्र नाहीये. हा देह अपवित्र आहे तर शरीरात असलेल्या अहंकारामुळे. मग हाच देह जो अपवित्र आहे अहंकारामुळे तो पवित्र होतो. कशामुळे? जो वदे अच्युत सर्व काळ. ज्याच्या तोंडात अच्युत भगवंताचं अर्थात भगवान कृष्णाचं सातत्यानं नाव आहे. या अच्युत भगवंताचे, अच्युत म्हणजे कृष्ण, या अच्युत भगवंताच्या अर्थात कृष्णाच्या नावानं अहंकार मरतो. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. तुकोबरा. अच्युतच्या नावानं, कृष्णाच्या नावानं अहंकार मरतो. अहंकार मेला की देह शुद्ध होतो, पवित्र होतो. आणि म्हणून आमचा देह अपवित्र आहे आणि संतांचा पवित्र आहे. आमचा देह अपवित्र आहे साधारण जीवाचा, संतांचा पवित्र आहे. कशामुळे? त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात. पवित्र देह वाणी पुण्यवंत, पवित्र देह वाणी पुण्यवंत.
आमचा देह अपवित्र आहे, संतांचा देह पवित्र आहे का? याचं उत्तर तुकोबा राय अभंगाच्या पहिल्या शब्दात देतात आणि महाराज लिहितात की पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. देह पवित्र आहे संतांचा का? उत्तर काय? जो वदे अच्युत सर्व काळ. ज्याच्या तोंडात अच्युत भगवंत अर्थात कृष्णाचं सातत्यानं नाम आहे त्याचा अहंकार मरतो. आणि अहंकार मेला की तात्काळ देह पवित्र होतो आणि अहंकार मेला की तो मनुष्य देव होतो. आणि म्हणून तुकोबा राय बोलतात अहंकार गेला तुका मने देव झाला हो अहंकार गेला तुका मने देव झाला अहंकार गेला तुका मने देव झाला तुका मने देव झाला तुका मने देव ज्याच्या मुखात सातत्यानं भगवान कृष्णाचं नाव आहे त्याचा अहंकार मरतो. अहंकार गेला की तात्काळ देह पवित्र होतो. अहंकार गेला की मनुष्य मुक्त होतो. आणि म्हणून तुकोबा राय बोलतायत की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि ही मुक्ती असते. अहंकार जाणं हीच मुक्ती आहे. अहंकार असेल मनाचा नाश होणं हीच मुक्ती आहे. या तिन्ही महासंतांनं मुक्तीची एक सारखीच व्याख्या केली. तुकोबा राय बोलले अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. नाथ महाराज सोडी मी सुपर्ण तोची सुखी तोची सुखी सोडी मी सुपर्ण तोची सुखी तोचे सुखे सोडी मी सुपर्ण तोचे सुखे तोची सुखे सोडी मी सुपर्ण तोचे सुखे नको मान नको अभिमान नको मान नको अभिमान नको मान नको अभिमान नको नको मान नको अभिमान सोडून तो नको नको मान नको अभिमान. अमान अभिमान हा अहंकार जाणं हीच मुक्ती आहे. मी बोलत होतो तिन्ही महासंतानं ज्ञानोबराय तुकोबराय आणि नाथ महाराज तिन्ही महासंतानं मुक्तीची एक सारखीच व्याख्या केली आहे. आपण बोलून गेलो अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. नाथ महाराज देह अहंतेचे दृढपणतेची बद्धतेचे लक्षण देह अहंतेचे निरसन मुक्तता जाण अवतया. देह अहंता देह अहंकार धरून ठेवणं हे बंधन आहे आणि अहंकार जाणं हीच मुक्ती आहे. देह अहंतेचे निरसन मुक्तता जाण अवतया. अहंकार जाणं हीच मुक्ती आहे. बरोबर आहे. तसे मनपण मुद्दल जाये मग अहंभावाधिक की आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. नीट आहे का? तसे मनपण मुद्दल जाये मग अहंभावाधिक की आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. ज्याचं मनच मुद्दल मेलय
मग मनात वास करणारा अहंकार कसा जिवंत राहील? एखादी गरोदर बाई जर मेली तर तिच्या पोटात असलेला गर्भ आपाप मरतो, त्याला वेगळं मारावं लागत नाही. तसं अहंकार मनात वास करतो. मनच मुद्दल मेलय तर त्याच्या पोटात वास करणारा अहंकार वेगळा मारावा लागत नाही. रामकृष्ण नामे उन्मनी साधे तयासी लादली. रामकृष्ण नामानं मनाचं उन्मन होतं. रामकृष्ण नामानं मन मरतं. मन मेले की त्याच्या पोटात वास करणारा अहंकार मरतो आणि मनासहित अहंकार मरणं हीच मुक्ती असते. या तिन्ही महासंतांनं मुक्तीच्या केलेल्या व्याख्या. या ओवीत किती गुण दडले बघा. तैसे मनपन मुद्दल जाये मग अहंभावाधिक किया आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. हे चरण नाही का? शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. तुकोबाराय म्हणतात पवित्र तो देह. धनबाराय म्हणतात शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. जो मध्ये अच्युत सर्व काळ, जो सातत्याने अच्युत भगवंताचं नाम घेतो, कृष्णाचं नाम घेतो, त्याचा देह पवित्र आहे. का? कृष्णाच्या नामाने अहंकार मरतो. अहंकार मेला की देह पवित्र होतो. धनबाराय तेच सांगतायत. मन पण मुद्दल मेले, मध्ये वास करणारा अहंकार मेला. अहंकार मेला की शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. ज्याचा अहंकार गेलाय त्याचं शरीरच ब्रह्मीभूत होतं. त्याचं शरीर आत्मस्वरूप होतं. आणि जे शरीर आत्मस्वरूप झालंय, ब्रह्मीभूत झालंय, ते शरीर पवित्र असतं. ते शरीर पवित्र असते. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई नामदेव एकनाथ तुकाराम ही साती महासंत डोळ्यापुढाना. या साती महासंतांचं शरीर पडलं नाही. शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. वाक्याकडे लक्ष द्या माझ्या. मनपन मुद्दलच आहे मग अहंभावाधिक क्या आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. हे वाक्य शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. त्याचं शरीरच ब्रह्म होतं. कधी अहंकार गेला की हा देह ब्रह्मस्वरूप होतो, ब्रह्मीभूत होतो. हा देह पांडुरंग होतो. याच्यात लघवी संडास आहे, मूत आहे, रक्त आहे, मांस आहे, एवढं असून सुद्धा हा देह पांडुरंग होतो. शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. म्हणून बघा संताच्या पोटात मलमूत्र आहे, संताच्या शरीरात रक्त मांस आहे, हाड आहेत. आमच्या शरीरात मलमूत्र आहे, रक्त मांस आहे. संताचं आमचं शरीर सारखंच आहे, पण संतांचं पवित्र आणि आमचं अपवित्र का? त्यांच्या पोटात लघवी संडास आहे, आपल्या बी आहे. त्यांच्यात रक्तमांस आहे, आपल्यात बी आहे रक्तमांस. तरी संतांचं पवित्र आणि आपलं अपवित्र का? संतांचा अहंकार गेलाय म्हणून पवित्र आहे. आम्ही अहंकार धरून ठेवलाय म्हणून अपवित्र आहे. विठ्ठला विठ्ठल. म्हणून मी बोलून गेलो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई नामदेव एकनाथ तुकाराम हे साती महासंत यांचं शरीर ब्रह्मीभूत झालं. आणि जे शरीर ब्रह्मीभूत होतं, पांडुरंग होतं. पांडुरंगाचं ताडण माडण होत नाही. पांडुरंग होणं म्हणजे शरीर आत्मस्वरूप होणं. आत्मा उन्हानं सुकत नाही, वाऱ्यानं वाळत नाही, पावसानं भिजत नाही, तलवारीने तुटत नाही. नाही ना, हा नाही ना, चंदन टिशात राहणं. शरीरच आत्मा बनतं. मग आत्मा मरत नाही, तलवारीनं तुटत नाही, पावसानं भिजत नाही, उन्हानं वाळत नाही, वाऱ्यानं सुकत नाही. आणि म्हणून या साती महासंतांचं शरीर पडलं नाही. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई संजीवन समाधी चौघांनी चारी भावंडारे देह पडला नाही. संजीवन समाधी घेऊन अदृश्य झाले, शरीर पडलं नाही. का? ते ब्रह्मीभूत झाले, ते पांडुरंग झाले. पांडुरंगाला मरण नाही, त्यांच्या देहाला मरण नाही, अदृश्य करून टाकले. किंवा संजीवन समाधीत असेलही चारी भावंड शरीर पडलं नाही का? ब्रह्मीभूत झाले. शरीरेची ब्रह्म होय अनुभवित. अहंकार गेला की शरीरच पांडुरंग बनतो. त्यात घाण असली तरी, मलमूत्र असलं तरी. नाथ महाराज गोदावरीच्या डोहात प्रवेश केला. तुकोबार आहे सदैव वैकुंठाला गेले. सांगा या 7 संतांपैकी कोणाचं शरीर पडलंय? नाही का? शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. का घडलं? या संतांच्या मुखात सदैव सर्व काळ अच्युत भगवंताचं नाव आहे. ज्याच्या मुखात सारखं अच्युत भगवंताचं नाव आहे त्याचा अहंकार मरतो. ज्याचा अहंकार मेलाय त्याचं शरीर ब्रह्मीभूत बनतं. जे ब्रह्मीभूत बनले ते पवित्र असतं. ज्याचा अहंकार मेलाय, ज्याचं शरीर पवित्र झाले तो संत असतो, तो पांडुरंग असतो. आणि म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. संतांचं शरीर पवित्र आहे, आमचं अपवित्र आहे.
कारण एकच, संतांचा अहंकार गेलाय, आमचा अहंकार जिवंत आहे. त्यांचा अहंकार का गेला? सातत्याने अच्युत भगवंताचं नाम जपतायत, आम्ही जपत नाहीत. औसा कुणाला गुडघा दुखला उठताना तरच विठ्ठला, हंगामी नामस्मरण आहे. उठताना गुडघा दुखला कडकड कडकड कड विठ्ठला. कधीतरी औसा कुणाला नाव घेतो. म्हणून संतांनी जागोजाग बजावलंय, रिकामा अर्धगडी. मग काय लोकांच्या पुच्छा कर का? काय रिकामा अर्धगडी राहू नको, भगवंताचं नाम घेतल्याशिवाय राहू नको. लावी मना पिसे नित्य सत्य अमित हरिपाठ जैसे. काय तुमची कल्पना आहे हरिपाठाबद्दल? रोज हरिपाठ गाता? हे 27 अभंग गाणं म्हणजे हरिपाठ आहे का? नाही. दरबारा म्हणतात हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. म्हणा काय? हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. पुन्हा पुन्हा हरी 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 रामकृष्ण हरी म्हणा. फायदा काय? द्वारकेचा राणा पांडवाकरी. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. तेने वैकुंठ भवानी. असे या 27 अभंगात तुम्ही सातत्यानं राम 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 हरी हरी म्हणले तर काय फायदे होतात हे 27 अभंगात सांगितलं. संध्याकाळी 6 वाजता ते 27 अभंग वाचणं म्हणजे हरिपाठ नव्हे, तिथं वाचाच. तर सातत्यानं हरी भोगणं, हरी भोगणं म्हणून दुसरं मुख्य चरण आहे हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. फायदा काय? या 27 अभंगात सांगितलंय. याला हरिपाठ म्हणतात. संत सातत्यानं हरी भोगतात, हरिपठन करतात, हरिनाम घेतात. हरिपाठ म्हणजे हरिपाठ वाचणे नाही, पाठ म्हणजे पठण. हरिपाठ करा, हरी 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 हरी. याला हरिपाठ म्हणायचं. पुस्तक वाचणं म्हणजे हरिपाठ नव्हे. सातत्याने हरी भोगला, अच्युत भोगला, कृष्ण भोगला, काय फायदा? अहंकार जातो. अहंकार गेला, शरीर पवित्र होता. शरीर पवित्र झालं तुम्ही संत होता. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. हा अहंकार म्हणजे काय? बराच वेळ झाला मी अहंकार अहंकार म्हणतोय. अहंकार म्हणजे काय? अहंकाराच्या प्रामुख्याने 2 व्याख्या ठरतात. जगात सत्य आहे, मी देह आणि देह संबंधीने माझं, त्याला अहंकार म्हणतात. आणि जगात मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे, अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे अहंकार झालं. तर मी देह आणि देह संबंधीने माझं ही जी आसक्ती आहे याला अहंकार म्हणतात. अहंकार म्हणजे आसक्तीच. आणि या नाना प्रकारच्या आसक्तीच्या मुठी आम्ही धरून ठेवल्यात, म्हणून आमचा अहंकार जात नाही, आम्हाला देव पण येत नाही, आम्ही मुक्त होत नाही. तुकोबाराय गाथेमध्ये उदाहरण देतात. माकडे मुठी धरिले फुटाणे. फुटाणे खायला का? माकडे मुठी धरिले फुटाणे. मधारी लोकांना एक माकड पकडायचं असते, तो मधारी अशा प्रकारचे गाडगं बनवतो की त्या गाडग्याचा आकार खाली मोठा असतो डेरा, पण त्याचं तोंड असं इतकं निमुळतं असतंय की त्यात सरळच हात आत जातो आणि सरळच हात बाहेर निघतो. मूठ मारली, हात घातला, मूठ मारली, हात अडकतो माने त्या गाडग्याच्या, हात निघत नाही. मधारी त्या गाडग्यात काही फुटाने टाकतो, ते गाडगं एका झाडाच्या खाली ठेवतो, तो खोडाच्या आड लपतो. हा सगळा प्रकार झाडावर बसलेलं माकड वरून पाहत असतं. त्या माकडाला वाटतं मधारी गेला काय की. माकड खाली उतरतं, त्या मडक्यात हात घालतं. लक्षात ठेवा, हात सरळ जातो, सरळ निघतो, मूठ मारली की अडकतो. माकड हात घालतं आणि फुटाण्याची मूठ मारत. आता मूठ मारली, हात असं सरळ केलं, फुटाने गळतील ना. या माकडाला आसक्ती फुटाण्याची खायचे, ते मूठ मारत आणि मूठ मारली की त्या गाडग्याच्या तोंडाला हात आकडतो, अडकतो, हात निघत नाही. माकड मुक्त आहे, माकड मुक्त आहे. हात सोडावा, मूठ सोडावी, हात सरळ करावा, माकड पळून जाऊ शकतं. पण माकडाला फुटाण्याची आसक्ती झाली आहे, त्याने मूठ मारली, मूठ मारली, गाडग्याच्या तोंडाला हात अडकतो. माकड त्या मडक्यासहित उड्या मारतो, मडक्यासहित उड्या मारतो. सोडावला पण फुटाने पडतात. फुटाण्याची आसक्ती, फुटण्यासाठी मडक्यासहित उड्या मारतात. तोपर्यंत लपल्याला मधारी मागून येतो, ठोका लावतो, गळ्याला फास लावतो, पकडून देतो. फुटाण्याची आसक्ती. आम्हाला नाना प्रकारची आसक्ती. माझी बायको मारली मूठ, माझं पोरग मारली मूठ, माझी जायदाद मारली मूठ, माझी नोकरी, माझं पद, माझी संपत्ती मारली मूठ.
या नाना प्रकारच्या आसक्तीच्या मुठीया मला संसार बांधतात आणि हाच अहंकार असतो. नाना प्रकारची आसक्ती, मी आणि माझं, मी देह आणि देह संबंधीनं माझं, हा अहंकार आहे. माकडाला मदारी पकडून नेतो, फुटाण्याची मूठ मारली, आम्ही नाना प्रकारच्या आसक्तीच्या मुठी मारतो, यमरूपी मदारी येतो, आम्हाला पकडून नेतो, सगळा खेळ संपतो. मृत्यू पुढे सगळी ऐट थांबते, फक्त मी कुणी असा. आणि म्हणून या जगात तुमचा खरा वैरी जर कोण असेल तर तुमची मुलं बाळ, तुमची बायका पोरं, तुमची संपत्ती. तुम्हाला कुणी संसारात बांधत नाही. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझ्या. तुम्हाला कुणी संसारात बांधत नाही, तुम्ही स्वतः बांधल्या गेले. त्या माकडाने मूठ धरली, मदाऱ्याच्या हाती गेलं. आम्ही आसक्तीच्या मुठी धरल्या, यमाच्या हाती जातो. तुम्ही या मुठी सोडा, तुम्ही मुक्तच आहेत. न म्हणा माझी अशी, तुम्ही मुक्तच आहेत. तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्मावं लागतं, मरावं लागतं का? माझं पोरग आसक्ती मारून भाऊ म्हणा. काय म्हणले? धनधारा पुत्रजन. बर बर बर, आला लक्षात. हो. त्यांना हे सांगायचे की आमचा खरा वैरी कोण? धन दौलत संपत्ती बायका मुलं हेच आमचे वैरी आहे. याचा अर्थ बायका मुलाला टाकून द्या. आज संध्याकाळी आपले डॉक्टर भागवतराव म्हणले की आपल्या खरा वैरी जर कोण असेल तर संपत्ती बायका मुलं. घरी गेलं काठी घ्यायची आणि बायको धोपटायची हाकलून द्यायची. असं करू नका. असं नाहीये. बायकोचा उत्तम सांभाळ करा, पण त्यांच्या आसक्तीतून सुटा आणि ते रामनामानं सुटता येतं. हरिहरी तुम्ही म्हणाले सकळ येणे माया जाळ तुटतील. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला घालणारं मारणारं कोण असेल तर ती संपत्ती आणि बायका मुलाची आसक्ती. आणि यालाच अहंकार म्हणतात. नाना प्रकारची आसक्ती. माझं माझं, मी माझं 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 माझं. तुकोबारा बोलले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पीडा केली. मी माझं माझं म्हणत होतो. 12 बैलगाड्या भरतील एवढी सावकारी होती तुकोबाराची. खाते पुस्तक 12 बैलगाड्या भरतील एवढे. जेव्हा मी या खाते पुस्तकात अडकलो होतो, त्या संपत्तीत अडकलो होतो, पैशात सावकारीत अडकलो होतो, तुझं नाम घेता येत नव्हतं, तू दुरावत होता. पण बरं झालं देवा, ते सगळं गेलं. आता नाम घ्यायला मोकळं झालो. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. तुकोबारा म्हणतात मला पश्चाताप झाला देवा, बरं झालं संपत्ती गेली, माझा दिवाळा निघलं, आता तुझं नाव घ्यायला मोकळे. या आसक्तीच्या मुठी सोडा. बायका मुलाला सोडू नका, त्यांचा उत्तम सांभाळ करा, पण राम नाम घ्या. रामनामानं रामनामाची आणि रामाची आसक्ती जडते, बायका पोराची आसक्ती कमी होते. आणि नित्य रामनाम घेतलं की हळूहळू तुमचा अहंकार मरतो. अहंकार मेला की देह पवित्र होतो. देह पवित्र होणं हीच मुक्ती आहे. आणि म्हणून अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. शिवाय अहंकार म्हणजे आपल्या पदरी आपल्या मनात असलेला माज. नरवरा बोलतात, ऐसा माझे स्त्रिया धने, विद्या स्तुती बहुते माने, एक दिवसेचे निपरांनी अल्पको जैसा. हा गर्व, हा ताठा, मी 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 मी, याचा द्वेष त्याचा दोष, हे जे डुडू 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 करतो आम्ही डुकरासारखं, ही जी मस्ती, हा जो माज आहे, हा अहंकार आहे. ऐसा माझे स्त्रिया धने, विद्या स्तुती बहुते माने, एक दिवसेचे निपरांनी अल्पको जैसा. भिकाऱ्याला जर एका दिवशी गोड नुकतीची पंगत खायला मिळाली, भिकारी जसा माजतो, नरवरा बोलतात, भिकारी जसा माजतो तसा मनुष्य धनानं, मानानं, विद्येने, संपत्तीने माजतो. आणि या धनाचा, संपत्तीचा, मुलाबाळाचा, ऐश्वर्याचा माज हाच अहंकार आहे. मी आणि माझं हाच अहंकार आहे. इतराचा द्वेष हाच अहंकार आहे. इतराचा मत्सर हाच अहंकार आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात, तुकोबारा बोलतात की तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान बालदेवा. मुंगीच्या पायात जरी अभिमान तुम्हाला झाला तर देव दुरावतो. द्रौपदीला अहंकार झाला वस्त्रहरणाच्या वेळेस. तिला वाटलं मी स्वबळावर वस्त्रहरण रोखेल, नाही जमलं.
नवऱ्याकडे गेली, नवरे दास झाले होते, नाही मदतीला आले. कृपाचार्य, भीष्माचार्य, द्रोणाचार्य यांच्याकडे गेली, नाही उठले जागचे, मेंदे होते, दुर्योधनाचं अन्न खात होते. धृतराष्ट्राकडे गेली, तो म्हणला मी माझ्या मुलाच्या आधी नाही तुला मदत करू शकत. सगळ्याकडे गेली, अहंकार झाला, सगळ्याकडे गेली, मी यांच्या बळावर, माझ्या बळावर वाचवेले वस्त्रहार, नाही वाचवता आलं. देव तितका दुरावत होता, तिला जेवढा अहंकार होत होता. शेवटी हतबल झाली. मग म्हणते, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी. तुम्हाला नगभरही मुंगेच्या पायात काय अहंकार झाला तर देवाला डोंगरा एवढं वजवतो. तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. आणि म्हणून उभ्या आयुष्यात आम्हाला करायचं काय? एकच करायचंय, अखंड रामनामानं अहंकार मारायचा आहे. अहंकार आणि विषय त्याग यांच्या जाण्यासाठी आयुष्यभर रामनामाची साधना करायची. परमार्थाच्या आम्ही आमच्या मनानं नाना प्रकारच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या. संध्याकाळी मारुतीला दिवाबत्ती करणं म्हणजे परमार्थ. हा परमार्थ नाही अशातला भाग नाही, पण हे म्हणजे परमार्थ नव्हे, हे परमार्थाचं अंग आहे. 4 धाम यात्रा करणं म्हणजे परमार्थ. पंढरपूरला जाणं म्हणजे परमार्थ. सप्ताह घेणं म्हणजे परमार्थ. हरिपाठ गाणं म्हणजे परमार्थ. कथा कीर्तन प्रवचन करणं म्हणजे परमार्थ. हे म्हणजे परमार्थ नव्हे, ही परमार्थाचे अंग आहेत. परमार्थाचे अंग आहे, पण हा परमार्थ नव्हे. तर अहंकार आणि विषय वासना त्यागासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. तुम्हाला फक्त अहंकार मारायचा. कारण तुम्हाला पुन्हा जन्माला घालताय, मारताय ते कोण आहे? तो फक्त अहंकार आहे. याला मारायचं. आणि जोपर्यंत अहंकार मरत नाही तोपर्यंत विकार, पाप पुण्य आणि संसार बंधन चालूच आहे. म्हणून अहंकाराला मारा. आणि अहंकाराला मारायला रामबाण औषध काय असेल तर अच्युत भगवंताचं नाम. जो वदे अच्युत सर्व काळ. 2 गोष्टींनी अहंकार जातो. एक भगवंताचं अखंड नामस्मरण, आणि दुसरं साधन जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याला शरण जा, त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत. एका शब्दात उत्तर दिले तुकोबारे. देव हवाय ना, प्राणी मात्र पुढे नम्र व्हा. देव तुमच्या खिशात आहे, खिशात. त्याला शोधू नका, तो चालत येतो तुमच्या खिशात आहे. नम्र झाला भूता अखंड अगर्वता होणे असती, जया ते विनय ह्याची संपत्ती. जय जय मंत्रे अर्पिती माझ्याच ठाई. संताबद्दल बोलतात ना, अखंड अगर्वता होणे असते. अखंड अगर्वता. अधिकार काय? कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, का जळाचे परी तळवट उगे. नरवाला बोलतात. संतांचा अधिकार काय? मोक्षाचं गठुडं बांधतात आणि सोडतात, आणि मुक्त हासानं योग्य माणसाला मुक्ती वाटून टाकतात. मोक्षाची सोडी बांधी करी, परी जळाचे परी तळवट उगे. अधिकार काय? तर जगाला मोक्ष वाटतो. संत जगाला मोक्ष वाटतो, पण नम्रता किती? पाण्यासारखी. पात्याला पाणी उतलं तर लटकत नाही, ते बुडाला जाऊन बसत. संत पाण्यासारखे नम्र असतात की जळाचे परी तळवट उगे. संत पाण्यासारखे नम्र असतात, आणि जो नम्र असतो त्याच्या खिशात देव असतो. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत. नमिता मान अभिमान गळाले, म्हणून अवचिता ते मेची झाले. ऐसे निरंतर मिसळले उपासते. बरोबर आहे. काय बोलतात ऐका. नमिता मान अभिमान गळाले. कशाने जातो अभिमान? अहंकार. नमिता मान अभिमान गळाले. प्राणी माताला देव समजून नमन करा. भक्ती ते नमन, वैराग येतो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतत्व. भक्ती ते नमन. जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. प्राणी माताला देव समजून शरण जा, देव समजून नमन करा. जय दृष्टी दिसे एक हारी.
पूजा ध्यान जप ज्याशी नाही हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागवता जन्म घेणे नाथ महाराज. डोळ्याला दिसणारी जगातील प्रत्येक वस्तू हा पांडुरंग आहे. धरील सोंगे येणे अवघी पांडुरंगे. हे तुम्ही माझ्या पुढे बसला ते पांडुरंगाने धरलेलं सोंगे. तुम्ही पांडुरंगच आहात. तुम्ही म्हणताल आमच्या अंगाची घोरट घाण येते आणि आम्ही कसे पांडुरंग. घोरट घाण आले तरी तुम्ही पांडुरंगच आहात. तुकोबाराय बोलतात धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगाने धरलेलं सोंग आहे. तुम्ही पांडुरंगच आहात. मग तुम्ही म्हणाल आम्ही पांडुरंग आहोत तर आम्ही पांडुरंग असल्याचा अनुभव आम्हाला काय येत नाही. माझ्याकडे बघा. माणसाचा देह कसा तयार होतो सांगा हर्षद महाराज. 13व्या अध्यायातली ओळी गेल नाही 13 पर्यंत अजून. वाया मन हे नाव एवी कल्पनाची सावेव जयाची निसंगे जीव दशा वस्तू. काय प्रश्न केला मी. माणसाचा जीव कसा तयार होतो. कसा होतो. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाची निसंगे जीव दशा वस्तू. वस्तू म्हणजे ब्रह्म. वस्तू म्हणजे देव. पांडुरंग मनात मिसळला. पांडुरंग अहंकारात मिसळला की पांडुरंग जीव बनतो. मग मला सांगा माझ्याकडे बघा मला काय दाखवायचंय. आमच्या हृदयात पांडुरंग उभा आहे आणि पांडुरंगाच्या बाजूला अहंकार उभा आहे. पांडुरंग अधिक अहंकार बरोबर जीव. आम्ही कसे तयार झालो. आमच्यात पांडुरंग बी आहे आणि अहंकार बी आहे म्हणून आम्ही जीव आहोत. आता अखंड अच्युत भगवंताच्या कृष्णाच्या नामानं तुम्ही अहंकार जाळला. अहंकार खाली गेला. आता फक्त हृदयात पांडुरंग उरला. मग तुम्हीच पांडुरंग झाले ना. तुम्ही पांडुरंग आहात पण अशुद्ध पांडुरंग आहात. बट्टेबाज पांडुरंग आहात. का बट्टा आहे तुमच्यात. तुमच्या हृदयात पांडुरंग आहे बाजूला अहंकार उभा आहे म्हणून बट्टेबाज पांडुरंग आहात. पांडुरंगच आहात. तसा हृदया माझी मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामो. जन्मजात देव प्राप्त आहे. निषिद्ध असता कहाणी मावे साधनवारी. देव म्हणता मी जन्मता तुमच्या हृदयात उभा आहे. माझ्या प्राप्तीसाठी नाना प्रकारची साधना करून तरता का मरता का. देवाला प्राप्त करायचं नसतं. देव जन्मता प्राप्त असतो. तसा हृदया माझे मी राम. हृदयात राम उभा आहे. त्याच्या बाजूला अहंकार उभा आहे आणि म्हणून आम्ही जीव आहेत. पण अच्युत भगवंताच्या नामानं अखंड नामानं तुम्ही अहंकार जाळला. अहंकार निघून गेला. हृदयात फक्त राम उरला आणि तुम्हीच राम झाले. तुम्हीच राम झाले. वेगळा राम प्राप्त करायचा नसतो. हे समजून घ्या. परमार्थात आम्हाला देव बनायचं ही परमार्थाची खरी उंची आहे. देव कधी प्राप्त करायचा नसतो. देव जन्मता प्राप्त आहे. जन्मता हृदयात उभा आहे म्हणून आमची धडकन चालू आहे. अन्यथा आम्ही जिवंत राहिलो नसतो. मग देव जर जन्मता प्राप्त आहे तर त्याचा अनुभव काय येत नाही. तर याचं कारण अनुभव न येण्यासाठी आम्ही काहीतरी धरून ठेवलंय. ते धरलेलं सोडा. तुम्ही देवच आहात आणि जे धरलंय ते आहे अहंकार. तो अहंकार सोडा. तुम्ही देवच आहात. वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नाही. तुम्ही देवच आहात. हृदयात पांडुरंग बाजूला अहंकार आहे. रामनामानं अहंकार जाळला. अहंकार गेला. हृदयात फक्त पांडुरंग उरला. तो शुद्ध पांडुरंग आहे. तुम्हीच पांडुरंग झाले आणि याला संत म्हणतात. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून सभोवताली जे जे संत झाले परमपूज्य भगवान बाबा वामन भाऊ नगन नारायण महाराज बंकट स्वामी अन्य सावता महाराज मीराबाई जनाबाई चोका महाराज वगैरे वगैरे हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई हे 7 अवतारी संत आहेत. यांना बाजूला ठेवा. ते साधारण संत नाही. ते अवतारी संत आहेत. पण मनुष्य रूपातून जे संत बनले ते संत कसे बनले. चाकरवडचे दादा ही सगळी मंडळी या संतांच्या हृदयात राम उभा आहे. बाजूला अहंकार उभा आहे.
अखंड रामनामाने यांनी अहंकार जाळला, अहंकार गेला, खाली राम उरला आणि तेच राम झाले. राम होणं म्हणजे संत, संत आणि राम एकच असतात. देव ते संत निमित्त त्या. मग हीच गोष्ट तुम्हाला सांगतायत की तुम्ही सर्व काळ अच्युत भगवंताचं, कृष्णाचं नामचिंतन करा. काय होईल? तुमचा अहंकार जळेल. अहंकार जळाला की देह पवित्र होईल. ज्याचा देह पवित्र आहे तो मुक्त आहे, तो संत आहे. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, त्याचा देह पवित्र आहे. कुणाचा? जो सातत्यानं अच्युत भगवंताचं नामचिंतन करतो त्याचा देह पवित्र आहे. का? तर अच्युत भगवंताच्या नामचिंतनानं अहंकार जळतो. अहंकार जळला, देह पवित्र होतो, ब्रह्मीभूत होतो, तुम्ही मुक्त होता, संत होता. म्हणून अच्युत भगवंताचं, कृष्णाचं अखंड नामस्मरण हवे. अखंड सर्व काळ मध्ये अच्युत सर्व काळ सातत्यानं अच्युत भगवंताचं नामस्मरण करा. म्हणून देहाची पवित्रता आणि अपवित्रता पूर्णतः अहंकारावर अवलंबून आहे. तुम्ही ज्या वेळेस रामनाम जपता त्यावेळेस अहंकार तुमच्या हृदयाला सोडून जातो आणि रामनाम जपायचं थांबलं की अहंकार पुन्हा हृदयात येऊन वास करतो. माझ्याकडे नीट लक्ष द्या. नरबरा बोलतात, उचललेली या प्राणासरेसी इंद्रिय ही निगती जैसी. करा होई पूर्ण. अनिल महाराज, उचललेली या प्राणासरेसी इंद्रिय ही निगती जैसी. बोला पुढे. तैसा मनोबुद्धीपासी अहंकार होय. नरबरा माझ्या ओवेकडे लक्ष द्या. काय म्हणते माऊली? उचललेली या प्राणासरेसी इंद्रिय ही निगती जैसी, तैसा मनोबुद्धीपासी अहंकार होय. ज्यावेळेस आमचा प्राण, आमचा आत्मा किंवा आमचं मन पुढच्या प्रवासाला निघतं मेल्यानंतर, त्यावेळेस हा देहराज आत्मा आपल्यासोबत 5 ज्ञानेंद्रियाने 6वं मन घेऊन जातो. उचललेली या प्राणासरीसी इंद्रिय ही निगती जैसी, तैसा मनोबुद्धीपासी अहंकारो ये. देहराज आत्मा ज्यावेळेस पुढच्या प्रवासाला निघतो त्यावेळेस आपल्यासोबत 5 ज्ञानेंद्रिय 6वं मन घेऊन जातो. जसा आत्मा पुढच्या प्रवासाला निघाला की आपल्यासोबत 6 इंद्रिय घेऊनच जातो, तसं आम्ही रामनाम जपलं की मनातला अहंकार पळूनच जातो आणि रामनाम थांबलं की अहंकार पुन्हा मनात येऊन वास करतो. आणि म्हणून रामनाम सतत हवे. रामनाम हंगामी नको. जागोजाग संतांनी बजावलंय. रामनाम सातत्यानं हवे. ज्यावेळेस तुम्ही रामनाम सातत्यानं घेता त्यावेळेस सत्वगुण पेटून उफाळून वर येतो. सत्वगुण तुम्हाला मोक्षाला पोहोचत करतो. सत्वगुण तेवत राहतो, पण रामनाम सतत हवे. रामनाम थांबलं की सत्व दप्त रजतम पेटून वर येतात. रजतम विकारी असतात आणि ते तुमच्याकडून पाप करून घेतात आणि संसारात बांधतात. म्हणून रामनाम नित्य हवे. रामनाम थांबलं अहंकार मनात येतो. रामनाम घेतलं अहंकार निघून जातो. एक सासू आणि एक सून आहे. सासूला 2 सून आहेत. सासूला 2 सून आहेत. एक घरंदाज आहे, खानदानी, आणि दुसरी जरा छकडी आहे, बेल बॉटम घालणारी, नवीन छकडी जरा. ती छकडी स्वयंपाक करते, चपात्या लाटते, आणि जी खानदानी आहे, भगवत नामात रत आहे, ती घर झाडते. आणि सासूच्या तोंडाचा पट्टा सुटला. भडा 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 बोलायला आधी ती झाडती. जिच्या तोंडात रामनाम आहे, जिच्या तोंडात रामनाम आहे, सासू तिच्यावर पडली, घाणघाण वाचाड बोलायला लागली. तर त्या झाडणाऱ्या सुनेच्या मुखात रामनाम आहे. मुखात रामनाम असेल अहंकार मरतो. अहंकार मेला की देहाचा विसर पडतो. आणि देहाचा विसर ही मुक्ती असते. देवा आता ऐसा करी उपकार. का बोलले तुकोबार आहे? देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी माझ. जेव्हा देहाचा विसर पडतो तेव्हा तुम्ही मुक्त होता, तेव्हा तुम्हाला खरं सुख लागतं. तरीच हा जीव सुख पावेल माझा. देवा मला माझ्या देहाचा विसर पाड, तरच मला खरं सुख मिळेल, अन्यथा नाही. मुखामध्ये रामनाम आहे, अहंकार गेला, देहाचा विसर पडलाय. देहाचा विसर ही मुक्ती आहे. आणि देहाचा विसर पडला ज्यावेळेस मनुष्य बेभान होतो, बेभान होतो,
देहाचा विसर पडलाय, त्याला शिवाय काय खेटराने ह्याला त्याला रागच येत नाही. सुनेच्या मुखात राम नाम आहे, झाडते सासू बेफाम शिवाय देते. ती सून जिच्या मुखात राम नाम आहे ती सासूच्या शिवाय एन्जॉय करल, जवळ जाईल. सासूबाई आत्याबाई काय झालं, कामून चिडल्या, गेल्या असतील बीडला, येतील संध्याकाळी, काय राहिले आम्ही करू घे. तिची मंदारणी करेल, गोड बोलेल. का? मुखात रामनाम आहे. रामनामना अहंकार मरतोच, अहंकार मेलाय. आता आतून कोण डुसणी मारव तुम्हाला क्रोध आणायला, मनात अहंकार असेल, कोणी शिव्या दिल्या तर तो अहंकारातून डुसणी मारतो, म्हणतो बाप तुला शिव्या दिल्या. मनुष्य पेटून उठतो. शिव्या दिल्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून भांडण, शिवेगाळ, हाणामारी. सासू शिव्या देते, सून झाडते, पण मुखात राम नाम आहे. सासूची मंदानी करेल, सासूला शांत करेल, चिडणार नाही, उलट मित्रासारखं मैत्रीसारखी मंदानी करून शांत करेल. पण दुसरी छगडी चपात्या करते, हातात बेल नाही, आणि सासूचा पट्टा सुटला. एक शिवी कानावर पडली की बेल घेऊनच धावली. बाबा काय बडबड लावली, मुखात राम नाम नाही ना, अहंकार पुष्ट आहे. अहंकार म्हणतो बघ हिच्याकडं, दुसरी मारतात. काय बडबड लावली, काय कमी केलं माझ्या बापानं, टरकभर भांडे दिले, आवाज करायचा नाही. सासू लटलट कापायला लागते, नंगे से खुदा डरे, लटलट कापायला लागते. का बर? सासूने दोघीला शिव्या दिल्या. जिच्या मुखात रामनाम आहे ती जाऊन सासूची मंदारणी करते, आणि जिच्या मुखात रामनाम नाहीये ती सासूच्या अंगात धावून जाते. तीच गोष्ट ज्ञानोबा सांगतात, उचलेली प्राणासरीसी इंद्रिय हे निगती जैसी तैसा मनोबुद्धी पासी अहंकार होय. देहात्मा जेव्हा पुढच्या प्रवासाला निघतो त्यावेळेस तो आपल्यासोबत 6 इंद्रिय घेऊनच जातो. मुखात राम नाम असेल तेव्हा अहंकार पडूनच जातो. राम नाम थांबलं की मनात पुन्हा अहंकार येतो आणि तुमचं पतन करतो, भांडण करतो, हाणामार करतो, विकार तुमच्या मनात पैदा करून पाप करतो, पाप संसारात बांधतो. म्हणून रामनाम नित्य हवे. रामनाम घेतलं की अहंकार पळून जातो, रामनाम थांबलं की पुन्हा अहंकार येतो. म्हणून अहंकार मारायचा नंबर 1चं औषध रामनाम. रामनामानं अहंकार जातो, देह पवित्र होतो, तुम्ही संत होता, देव होता, मुक्त होता. जो वदे अच्युत सर्व काळ. आणि अहंकार मारायला दुसरं औषध, सर्वत्र नम वै नम मीची एकू मग आश्रय अत्यंतिकुल हासी माझा. मला बोलताय अर्जुना, या जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो आणि दुसरा भाग देव समज. आणि या जगाला देव समजून शरण जा. काय होईल? तिथं जाऊन या भूत देशू सर्वत्र नममय नम मीची एकू मग आश्रय अत्यंतिकुल हासी तू माझा. जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो, दुसरा भाग देव समज. जगाला देव समजून शरण जा. काय होईल? तुझा प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळून पडेल. देश गळाला की अहंकार गळेल, अहंकार जाणं ही मुक्ती आहे. आणि म्हणून अखंड अगर्वता होणी असती, जया ते विनय हेची संपत्ती, जय जय मंत्रे अर्पिती माझ्याच ठाई. अखंड अगर्वता का फळली आतळूची शाखा, सहजे भूमिसी उतरे देखा, तेशे भूत मात्रा असे का खालावते. फळानं लदलेली फांदी जशी जमिनीकडे झुकते तसं प्राणी मात्रा पुढे झुका, नम्र व्हा. देव तुमच्या खिशात आहे. जे जगाला हाकुटे होईल ते जवळे माझे. प्राणी मात्रा पुढे झुका, देव समजून वाका. देवाची कृपा होईल, तुम्ही देवच व्हा. नमिता मान अभिमान मिळाले, समोरच्याला देव समजून नमत गेलं, अहंकार जातो, तुम्ही देव होता. पण तुमच्या अंगात माजुरी पण आहे, मी पण आहे, गर्व आहे, ताठा आहे, कुणाचं देखवत नाही, हा अहंकार आहे. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. नगवर जरी अभिमान असेल, तुम्ही कुणी असा, कीर्तनकार असा, ते प्रवचनकार असा, तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. ज्ञानाचा ताठा आहे, गर्वाचा काठा आहे. मी एक मोठा कीर्तनकार आहे, मला नाही येतं, चाल म्हणता येते, याचा अभिमान घेतला. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. इथं तर 4 कीर्तन केले, कुणी पाय पडायला आले की आम्ही टंगडे पुढे करतात, पण माझ्या पाया. तुकोबारा म्हणतात, जे जगात हा कुठे व्हायचे ते जेवढे माझे. कुठल्याही कीर्तनकारानं समोरच्याचा पाय पडून घ्यावे, स्वतः त्याच्या पायावर लढावं. नावाला म्हणतात तू पटकन संत होशील, देव होशील. किती कीर्तनकार स्वतः तुमच्या पाय पडलेत आजपर्यंत. तुम्ही येऊन पाय पडावं, पुढे पुढे करावं, खुशामत करावी.
ते सदरा, ते धोतर, ती टोपी, ते तुरा, ती चाल. चार अभंग केली स्वतःला, 4 कीर्तन केली स्वतःला तुकाराम महाराज समजतो आम्ही. 10 वेळा पाठ झाले की ज्ञानेश्वर महाराज समजतो. तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा. अल्पसे ज्ञान अंगी ताठा अभिमान. नरवर एक फार गोड उदाहरण देतात ज्ञानेश्वर मध्ये. माऊली म्हणतायत की दिवा त्याच्या ठिकाणी एकच सद्गुण असतो. मी कीर्तन वेळेस सोडतोय, 11ला घाबरू नका, मी सारखा मोबाईल बघतोय. दिवा त्याच्या अंगी एकच गुण आहे. काय? दिवा प्रकाश देतो, आळू माळू उगा थोडासा. दिव्याच्या ठिकाणी एकच गुण आहे, अल्पसा प्रकाश, पण 7 अवगुण आहेत. 7 अवगुण नावामध्ये ज्ञानेश्वरी सगळी, माझ्या पदरचं काही नाही. दिव्याच्या ठिकाणी एकच गुण आहे, थोडासा प्रकाश देतो, पण 7 अवगुण आहेत. दिवा जिथं ठेवलाय तिथं दिव्याखाली अंधार असतो. जिथं ठेवलाय ती जागा काळी करतो. लहानपणी लाईटी नव्हत्या आम्ही वाचत बसलो ना संध्याकाळी, ती काजळी नाकात जाऊन नाकात बोट घातलं तर सारं काळच निघायचं. ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांनी सारं नाकातून काळच निघायचं. काजळी जिथं ठेवलाय ती जागा काळी करतो, जिथं ठेवला ती जागा गरम करतो, पाणी पडलं तडतड करतो, वारा आलं विजतो, आणि आग लागली तर सगळंच जाळून टाकतो. एकच गुण आहे, अल्पसा प्रकाश, पण 7 अवगुण आहे दिव्याच्या ठिकाणी. तसं थोडस ज्ञान आहे. एक चाल नीट म्हणता येते, फक्त एक चाल, थोडस कीर्तन बरं करता येतं, एवढाच एक गुण. पण अवगुण ऐसा माझे स्त्रिया धने, ऐसा माझे स्त्रिया धने, विद्या स्तुती बहुते माने, एक दिवसाच्या परान्ने अल्प बोलेस. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. याद राखा, मला लय चांगलं कीर्तन करता येतं, हे भूषणात आले, तुका म्हणे नरकी घाली अभिमान. मला लय चांगली चाल म्हणते, तुम्ही लय चांगलं गायक आहे, तुका म्हणे नरकी घाली अभिमान. आणि म्हणून उभा आयुष्य काय करायचंय? अच्युत भगवंताचं कृष्णाचं नामचिंतन करायचंय. आणि त्यांनी काय होतं तर तुमचा अहंकार मरतो. अहंकार मेला की देह पवित्र होतो, देह ब्रह्मीभूत होतो, तुम्ही मुक्त होता. हा सफल परमार्थ असतो. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. ज्याला आत्मज्ञान झालंय फक्त त्याचाच देह पवित्र असतो. मी बोलून गेलो अहंकाराबद्दल, आता थोडं पुढे चला, ओळखायचं आपल्याला. आत्मज्ञाने चोकडी संत जे माझी रुपडी, ते तर दृष्टी पडो आवडी. गरज होय पूर्ण नारायण. आत्मज्ञाने चोकडी संत जे माझी रुपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिने देश. ज्याला आत्मज्ञान झालंय त्याचा देह पवित्र असतो. आत्मज्ञाने चोकडी, चोकडी म्हणजे पवित्र. अखंड भगवंताच्या नावानं अहंकार जातो, देह पवित्र होतो. आणि अहंकार गेला की सद्गुरू भेटतो, तुम्हाला अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं सेवन करतो, मुक्त करतो, तुम्हाला आत्मज्ञान देतो. ज्याला आत्मज्ञान झालंय त्याचाही देह पवित्र असतो, किंबहुना त्याचाच पवित्र असतो. आत्मज्ञाने चोकडी संत जे माझी रुपडी, ते तर दृष्टी पुढवावडी कमी देशी. अहंकार गेला, हरिनामानं अहंकार गेला, अहंकार गेला की देह पवित्र होतो. आत्मज्ञान मिळतं, देह पवित्र होतो. आत्मज्ञाने चोकडी वदे जो अचित सर्व काळ, देह पवित्र झाला. पवित्र हात, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. जो अचित भगवंताचं सातत्याने नामस्मरण करतो त्याचा अहंकार जातो. अहंकार गेला की देह पवित्र होतो. ज्याचा देह पवित्र आहे तो मुक्त आहे. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. आता अशा मुक्त माणसाची वाणी पुण्यवंत असते. वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. जे सातत्याने हरिनाम घेतात ते संत असतात. अच्युत भगवंताचं नामस्मरण करतात ते संत असतात. संताचा देह पवित्र असतो आणि संताची वाणी पुण्यवंत असते. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. संतांचीच वाणी पुण्यवंत का? जयाचे बोले धर्मुजिये, तिठी महासिद्धी ते विये, स्वर्ग सुखादी खेळू जायचा. ज्ञानोबा
जयाचे बोलू धर्मुजे, मी वाणी पुण्यवंत काय बोलतोय, संतांचीच वाणी पुण्यवंत का. जयाचे बोले धर्मुजे, ज्याच्या सहज बोलण्यातून धर्म जगतो ते संत असतं. जयाचे बोलू धर्मुजी, दिठी महासिद्धी देवी आहे. संतांच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा धर्म असतो आणि धर्म हे पुण्य असत. वाडामाय तुकडा, गरीबाला दान धर्म करा. काय म्हणतात भिकारी दारात उभारून, वाडामाय तुकडा, दान धर्म करा. धर्म करा म्हणजे पुण्य करा. अधर्म म्हणजे पाप, धर्म म्हणजे पुण्य. सत्य तोच धर्म, असत्य ते कर्म. तो उभा आहे. सत्य हाच धर्म आहे, धर्म हेच पुण्य आहे. संतांच्या तोंडातून सारखा धर्म निघतो म्हणजे पुण्यच निघतं, म्हणून त्यांची वाणी पुण्यवंत आहे. धर्म म्हणजेच पुण्य. जयाचे बोलू धर्मुजी, ज्याच्या सहज बोलण्यातून धर्म जगतो, धर्म म्हणजे पुण्य. ज्याच्या तोंडातून धर्माचे शब्द निघतात, अर्थात संतांच्या तोंडातून पुण्यच निघतं, म्हणून वाणी पुण्यवंत. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी सर्वभूती सर्वभूती काय करावं, संपूर्ण होईचे. सगळे पोरं नापास व्हायले. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईचे. बरोबर आहे. माझी ज्ञानेश्वरी पुन्हा 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 वाचा, काय फायदा. या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईचे. ज्ञानेश्वरी पुन्हा पुन्हा वाचल्यानं तुम्हाला अगाध पुण्य मिळेल. ज्ञानेश्वरी पुण्य आहे. ज्ञानेश्वरी वाचल्यानं पुण्य मिळतं. मग ज्याच्या तोंडातून ज्ञानेश्वरी निघली, पुण्यच तोंडातून निघली हो. तुकोबाराच्या तोंडातून गाथा निघली, पुण्यच तोंडातून निघलं हो. म्हणून वाणी पुण्यवंत. ठीक आहे. तो करी ती तुली पूजा, तो कल्पितो जपो माझा. हे असो कपिध्वजा, ते समाधी माझी. ते असो तो कपिध्वजा समाधी माझी. तो करी ती तुली पूजा, तो कल्पितो जपो माझा. तो असे ते कपिध्वजा समाधी माझी. संत ज्या अवस्थेत बसलाय ती देवाची समाधी आहे. संत जे करतोय ती देवाची पूजा आहे. मग संत भाकरी तापात टाकला तर ती देवाची पूजा आहे. तो करी ती तुली पूजा, तो कल्पितो जपो माझा. मला इथं आणायचं तुम्ही. तो कल्पितो जपू माझा. संत जी कल्पना करतो आणि कल्पना केलं ते तोंडातून बाहेर निघतो, तो देवाचा जप असतो. मग तो काही कल्पो, तो कल्पितो जपो माझा. त्यांनी जी कल्पना केली ते शब्द बाहेर निघाले, तो देवाचा जप असतो. देवाचं जप हे पुण्य असतं. म्हणून वाणी पुण्य. पुण्य कशाला म्हणतात नारायण? नाटक आहे ना, बोलत जा. पुण्य कशाला म्हणतात? पुण्य म्हणजे काय? जाऊ द्या, वेळ संपत आला. म्हणून या कारणे जे निपजे सत्वगुणे, नारळाची ओळी आहे का? पुण्य कशाला म्हणतात? म्हणून या कारणे जे निपजे सत्वगुणे, त्या सुकृत ऐसे मध्ये श्रोत सम. जे सत्वगुणातून जन्माला येतं ते पुण्य. जे निपजे सत्वगुणे, त्या सुकृत ऐसे मध्ये श्रोत सम. सुकृत म्हणजे पुण्य. जे सत्वगुणातून जन्माला येतं ते पुण्य. संत सारखी सात्विक क्रिया करतात आणि सात्विक बोलतात, आणि सात्विक करणं सात्विक बोलणं हे पुण्य असतं. म्हणून वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह 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 वाणी पुण्यवंत. ओजे अच्युत सर्वकाळ, ओजे अच्युत सर्वकाळ. आणि म्हणून नरात नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. नर असो नारी असो, मुखान हरिनाम गा, अहंकार जाईल, देह पवित्र होईल, वाणी पुण्यवंत होईल. पण पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. पहिल्या चरणाचा सार की अखंड हरिनाम घोका, अखंड अच्युत भगवंताचं भजन करा, अखंड कृष्णाचं नाम घ्या. त्याने काय होईल? अहंकार जाईल, अहंकार गेला, देह पवित्र होईल. देह पवित्र होणं, अहंकार जाणं हीच मुक्ती असते. आमचं जीवन सफल होईल, जीवन धन्य होईल. करायचं काय? जो वदे अच्युत सर्व काळ, सारखं अच्युताचं कृष्णाचं नाव घ्यायचं. मुक्ती मिळते, अहंकार जातो, मुक्ती मिळते, जीवन धन्य होतं. मग संतांच्या
भगवंताच्या अखंड नामस्मरणार्थ जो वदे अच्युत सर्व काळ, संतांनी काय केलंय? अच्युत भगवंताचं सर्व काळ नामचिंतन केले आणि ते मुक्त झाले. आणि मग आम्ही संतांचं नामस्मरण करायचं, आम्ही मुक्त हो. हे अभंगाच्या दुसऱ्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या. तुकोबाराय बोलताय, ज्याने सातत्यानं अच्युत भगवंताचं नाम घेतलंय, कृष्णाचं नाम घेतलंय, त्याचा अहंकार गेला, शरीर पवित्र झाले, तो संत बनलाय. आणि मग अशा संताचा नामजप आम्ही करावा, म्हणजे आमचा अहंकार जाईल, आमचं शरीर पवित्र होईल, आम्ही मुक्त होऊ, देव हो. कुठं बोट केले? पहिल्या चरणाकडे. अच्युताचं नाव घेतलंय, कृष्णाचं नाव घेतलंय, फायदा काय? अहंकार जळाला, अहंकार जळाला, फायदा काय? मुक्त झाला, देव पवित्र झाला. मग तो संत जो अच्युताच्या नामानं संत बनलाय, मग तयाच्या पहिल्या चरणाकडे बोट केले, तयाच्या चिंतने त्या संताचं तुम्ही चिंतन करा, तुमचे दोष जळतील, पापाच्या राशीच्या राशी जळतील. संतांना भगवंताचं नाम चिंतन केले, आम्ही संतांचे नाम चिंतन करायचे, मुक्त हो. याचा अर्थ पांडुरंगाचं नाव सोडायचं असं नाहीये, संताची महती सांगतात येतो. संत भगवंताच्या नामाने संत बनले, संताच्या नामानं आम्हाला संत बनायचे. तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपे. तुम्हाला माहिती संताच्या नामाचा महिमा काय? पांढरा भाऊ, तुम्हाला मी मुद्दाम समोर बसले माझ्या, तुम्हाला पाहिलं जर हुरूप येतो मला कीर्तन सांगायला, पण मी पुढे बसले माझ्या. राधा राधा, वेळ माझा वेळ संपला, पेपर सुटायची वेळ झाली, थांबा, पेपर सुटायची वेळ झाली, गप्प बसा. संताच्या नामचिंतनानं काय होतं? दंडवराय बोलतायत, संताच्या नामचिंतनानं काय होतं? दंडवराय बोलतात, विपाये जरी आठविल्या चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असं तया ते प्रशंसिता लाभोवती. पुन्हा एकदा बघूया का? विपाये जरी आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असं तया ते प्रशंसिता लाभोवती. दरबारा म्हणतात की तुम्ही सहज ज्ञानदेव तुकाराम असा जप केला, सहज, विपाय म्हणजे सहज, उगा मूड आला, कुणीकडे आले काय नाही, मूड आला म्हणून बीडला फिरायला आलो, मुद्दाम नाही, उगा मूड आला म्हणून फिरायला आलो, विपाय सहज, सहज पाटील सहज, ज्ञानदेव तुकाराम हे जर भजन केलं सहज, फायदा काय? दे आपली योग्यता. ज्ञानदेव तुकाराम त्यांचं संतपद तुम्हाला देतात जेव्हा तुम्ही संताचं नाम जप करतात, आणि अखंड आवडीने ज्ञानदेव तुकाराम भजन केलं तर ते तुम्हाला कायमचं संत करतात. म्हणून संताचा नाम जप करायचा. विफाय जरी आठवला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभ होते. तुम्ही सहज ज्ञानदेव तुकाराम म्हणा, तेवढ्या काळात ते त्यांचं संतपद तुम्हाला देतात, आणि अखंड आवडीनं ज्ञानदेव तुकाराम म्हटलं तर ते संतपद कायमच देतात आणि तुम्ही आम्हाला संत करतात.
आणि म्हणून तयाच्या चिंतने तरतील दोषी. आम्ही दोषी आहेत, पण ज्ञानदेव तुकारामाच्या चिंतनाने आम्ही तळतोल. जळतील राशी पातकाच्या. रास रास आम्ही लहान होतो दादाच्या काळात लावणार सगळं गुडू गोळा करायचं, बुचाडा लावायचे, मोडायचं आणि ती मोठी मोठी अशी ती खळं त्याच्यात ते पडलेले कसं आणि पहाट बैलगाड्या हाणायच्या त्याच्यात. आणि ज्यावेळेस खळं करावं त्यावेळेस ती रास बघायची. खळ्यात पडली रास, ढिगल नाही रास. 25 पोते 40 पोते 50 पोते त्याला रास म्हणतात. जळतील राशी पातकाच्या. संताच्या नावानं भगवंताच्या नावानं पातकाच्या राशीच्या राशी जळतात. त्यांचं नाम तुम्हाला मुक्त करतो. या जगात वाल्या कोळ्या एवढा पापी कुणी नव्हता आणि होणारा नाही. त्याच्या पापाने 7 रांजणं भरली होती असे म्हणतात. काय ते 7 रांजणं माहिती आहे तुम्हाला? वाल्या ज्या वेळेस समोरच्या माणसाला अडवायचा त्यावेळेस जवळ काय असेल ते हिसकावून घ्यायचा, ते माणसे द्यायचे. पण बहुतांशी ब्राह्मण मंडळी होती, त्यांच्या पिशीमध्ये शालिग्राम नावाचा एक दगड असायचा, ज्याला विष्णू भगवान म्हणतात. शालिग्राम काळ्या रंगाचा दगड. तर ते पिशवीला हात घातला की ते माणसं चोरायचे. शालिग्राम देव द्यायचे नाही, ते त्याला वाटायचं काहीतरी किमती त्याच्यामध्ये. दे तुझ्या पिशवीत काय, दे दे दे, ते चोरायचं. ते देव होता, दगड होता शालिग्राम. नाही दिलं की मुंडकं उडायचं, तर दगड घ्यायचा आणि रांगणात टाकायचं. ही 7 रांजणं या शालिग्राम दगडाने भरले होते. शालिग्राम ही भगवान विष्णूचं प्रतीक आहे. 7 रांजणं भरले. तो दगड दुकानात दिला त्याचं काहीच येत नव्हतं, त्याला कळत नव्हतं. 7 रांजणं भरली, एवढा महापापी. पण नारदाची त्याची भेट झाली. हा धावून गेला नारदावर कुऱ्हाड घेऊन. त्याची कुऱ्हाड पाहिली की लटलट कापायचे लोक. पण नारद हसत होते. तो नारदाला म्हणतो, असली कसली आसामी तुम्ही, सगळे मला चळचळ कापतात, तुम्ही हसता म्हणले. तुम्हाला भीती वाटत नाही माझी? म्हणजे तुला काय व्हायचंय, तुला काय व्हायचंय, तुम्हाला मार म्हणले. नारद म्हणतात मला मार, पण माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे. म्हणले काय? घरी जा आणि तुझ्या बायका पोरांना विचारू नये की ते तुझ्या पापात सहभागी आहेत का. म्हणजे तुम्ही पळून जाता. नाही जात म्हणजे मला 10 महिने बांध. नारद बांधलाय, हा घरी गेलाय. बायकोला म्हणता, अगं मी रोज माणसाची मुलगी म्हणतो, पापा करतो, गुन्हा करतो, पैसे आणतो, तुम्हाला पोचवतो, माझ्या पापात सहभागी आहेस का? बायको म्हणते, हे बघा धनी, तुम्ही जाणं तुमचं पाप जाणं. ज्या दिवशी मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं, मला पोचवायची जिम्मेदारी तुमची. तुमचं पाप जाणं, तुम्ही जाणं, मला काय माहित नाही. बायकोला चावला होता विंचू. बायकोला चावला होता विंचून ती बोंबलत होती. म्हणजे धनी इकडे या. म्हणजे काय? मला विंचू चावलाय, मग यायला माझ्या अर्ध्या वेदना वाचून घ्या म्हणले. माझ्या अर्ध्या वेदना वाचून घ्या म्हणले. ते म्हणतो कसं वाटू? मग ते म्हणते मी तुझं पाप कसं वाटू? व्हायला कमरात मोडला. आईकडे गेला, म्हणलं आई मी माणसं मारतो, पापा करतो, माझ्या पापात सहभागी आहे का? ते म्हणली बाबा माझ्या गवऱ्या पुढे गेल्या, तू जाणं तुझं पाप जाणं. व्हायला गुडघ्यात मोडला. पोराकडे गेला, पोरा मी खुणा करून तुम्हाला पोचवतो, माझ्या पापात सहभागी आहे का? बाबा माझा खेळून खाण्याचा बाई, मला काय कळते, तुम्ही जाणं पाप जाणं. व्हायला घोट्यात मोडला. उपरती झाली. नारदाकडे परत गेला, पायात लोळायला लागला. रखाकीत वैराग्य जीवनात आलं. उपरती झाली. नारदाच्या पायात लोळू लागला. नारदानं राम नामाचा मंत्र दिला, संत नामाचा मंत्र दिला. अंगावर वारूळ वाढलं. ही कथा माहितीये. या संत नामानं आणि या राम नामानं वाल्या कोळ्याच्या पापाच्या राशीच्या राशी जळाल्या. जळतील राशी पातकाच्या आणि वाल्या मुक्त झाला. म्हणून अच्युत भगवंताच्या नामानं संत संत म्हणले. आता त्या संताच्या नामानं आम्हाला आमचं पाप जाळायचं आणि संत बनायचंय. म्हणून तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या. आम्ही संत होतो. भगवंता जाप करा, भगवंताचा जाप करा, पण संताच्या नामाचा जाप करा. ते आम्हाला संत बनवतात. आणि आम्ही संत झाल्यावर काय फायदा होतो हे अभंगाच्या तिसऱ्या देवायेचे राजा चरणीचे माते, देवायेचे राजा चरणीचे माते, देवायेचे राजा चरणीचे माते.
धावत चालते मागे मागे धावत चालते मागे मागे दयाच्या चिंतने करते न दोष दयाच्या चिंतने करते न दोष धावत चालते मागे मागे चरणीची माती धावत चालती मागे मागे. संतांनी अच्युत भगवंताचा जाप केला, संत म्हणले आम्ही संताच्या नामाचा जाप केला, आम्ही संत बनतो. आणि फायदा काय होतो? देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. संताच्या नाम जपन आम्ही संत बनतो. आणि आम्ही संत बनलो की पांडुरंग आमच्या पाठीमागे लंडासारखा पळतो. लंडासारखा, मी लंडासारखा म्हणतोय. कबीरा मन निर्मल भयो जैसे गंगा नीर, पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. कबीराने पुढे चालला, देवाने लंडासारखा मागे पळवले. कबीरा थांब, मी पांडुरंग आलोय. कबीरा म्हणाले हे देवा दमानी मला चादरी विनायच्या नामयाच्या मागे हिंडे की शिराज लागावया रज चरणीचे. नामदेवाने पुढे चालला आणि पांडुरंगा म्हणाले नामदेवा थांब, मी आलोय. हे देवा दमानी मला कपडे शिवायचे. काय भाग्य! हा दिवस आमच्या जीवनातही येऊ शकतो. मी पुढे चालावं आणि पांडुरंगाला माझ्या मागे पडा. मला डॉक्टर भागवत मोठे थांबा, मी पांडुरंग आलोय. आणि मी म्हणा देवाधर्माने आम्हाला डोळ्याचे पेशंट तपासायचे. काही अशी दशा येईल माझ्या जीवन. काय येऊ नये, येते. एकच करायचं, अच्युत भगवंताचं कृष्णाचं नाम सातत्यानं घ्यायचंय. त्या नामानं तुम्ही संत बनता. संताच्या नामजपाने संत बनता. आणि देव लंडासारखा आमच्या मागे पडतो. देव इच्छी रज चरणीची माती, संताच्या पायाची माती घेऊन देव आपल्या कपाळाला लावतो. आणि देव बोलतो मिया लक्ष्मी डावलोनी केली परोती, तोडवली कौस्तुभ घेतला हाती, मग ओढविली वक्षस्थळाची वाकती चरण राजा. अजून पावलाची मुद्रा मी हृदय आहे का सुभद्रा, आपल्या दैव समुद्रे जतने लागी. हे चरण आहे का, आपल्या दैव समुद्रे जतने लागे. नारायण झोपलेत, शेषावर पडलेत, लक्ष्मी पाय दाबते. तेवढ्यात भृगु ऋषी देवाच्या छातीत लात मारायला आला. देव बोलतात मिया लक्ष्मी डावलोनी केली परोती, तोडवणी कौस्तुभ घेतला हाती. मी पायाची लक्ष्मी बाजूला ढकलली, गळ्यातला कौस्तुभ तोडून घेतला आणि छाती पुढे केली. आणि भृगु ऋषीला मला मारला. आणि भृगुनी लात मारली. तो तपासून पाहत होता खरा देव कोण आहे. मोठा इतिहास वेळ संपला माझा. त्याने लात मारली देवाच्या छातीत आणि ते स्त्री वस्त्रलांछन देवाच्या छातीवर आहे. लाजले गे माय आता कोणा ओळ, ही कोण आहे देवाची. कृष्ण पांडुरंग कसा ओळखायचा, पांडुरंगाच्या छातीवर भृगु ऋषीची लात आहे. पुढे ज्ञानोबा बोलतायत, पांडुरंग म्हणतो अजूनही पावलाची मुद्रा मी हृदय आहे का सुभद्रा, आपल्या दैव समुद्रा जतने लागी. भृगुनीची लात मारली, त्याची जी धूळ माझ्या छातीला लागली, ती धूळ घेतो माझ्या कपाळाला लावतो. मी माझं भाग्य घडवतो. संताच्या पाय धुळीनी मी माझं भाग्य घडवतोय. देव बोलतोय कबीरा मन निर्मल भयो जैसे गंगा नीर, पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. नामदेवाच्या कबीराच्या मागे देवाने लंडासारखं पळावं. त्यांच्या पायाची माती घरी कपाळाला लावली. देव म्हणतात त्यांच्या संताच्या मातीनी चरण राजाने मी माझं भाग्य घडवतो. देव सगळ्या जगाचं भाग्य घडवतो, पण विनोदाला देव म्हणतो संताच्या चरण राजाने मातीला धुळीनं मी माझं भाग्य घडवतो. हे भाग्य लाभतं कशानं, जो वदे अच्युत सर्व काळ. एकाच गोष्टीनं काय करायचंय, जो वदे अच्युत सर्व काळ. अरे अच्युताचं कृष्णाचं सारखं नाम घ्या, तुम्ही संत होता. देव तुमच्या मागे लंडासारखा फिरतो. आणि म्हणून तीर्थाला गेल्यावर आल्यानंतर घरी आपण आल्या पाय धुत नाही. एखादा अडाणी असलं पाय धुवायला आई म्हणजे पाय धुवू नको, आता तू देव आलास. तीर्थातली धूळ आपल्या पायाला टिकून राहावी, आम्ही देव बनाव. संत चरणावरची लागता सहज वासनेचे बीज जळले जाय. हा संताच्या धुळीचा महिमा आहे. संताच्या पायाची धूळ सहज लागली, आमची वासना जळते, आम्ही मुक्त होतो. संताच्या धुळीने देव आपलं भाग्य घडवतो. आणि म्हणून
कीर्तनातून काही न्या की नका नेऊ, एकच घेऊन जा. अच्युत भगवंताचं अर्थात कृष्णाचं सारखं नामचिंतन करा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हाच परमार्थाचा सार आहे, बाकी काही नाही हो. किती चांगलं गायलं, किती चांगलं कीर्तन केलं, किती चांगला फेटा बांधला, किती नाचला, उड्या मारल्या, किती पैसे दिले कीर्तनातून, हे माती बोले, त्याला काही लाज नाही. कीर्तनातून न्यायचं एकच नाही, जय जय राम कृष्ण हरी. कीर्तन ऐकलं डॉक्टर मोठ्याचं, काय आणलं? एकच आणलं, काय? जय जय राम कृष्ण हरी. एकच घेऊन आले, काय? जय जय राम कृष्ण हरी. जो वदे अच्युत सर्व काळ. अच्युताचं कृष्णाचं सारखं नाम घ्या. हो, हेच परमार्थाचं सार आहे. नाम हेच सार परमार्थाचे. आणि मग जो सारखा मुखाला देवाचं नाव घेतो तो संत बनतो. आणि तो संत बनल्यानंतर त्याच्यात आणि देवात तीळ मात्रही फरक राहत नाही. तो आणि देव एकच होतो. हे अभंगाच्या 4थ्या चरणात. काय उरले वेगळे अनेक, काय उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. आता तुम्ही संताच्या जपानं, भगवंताच्या जपानं संत बनले. तुमच्या नावात सारखं वैकुंठ नायक कृष्णाचं, विष्णूचं नाम आहे. आणि मग ज्यावेळेस तुम्ही सारखं कृष्णाचं नाव घेता तर तुमच्यात आणि कृष्णात काहीच फरक नसतो. काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जया कंठी. वैकुंठ नायक कृष्ण ज्याच्या कंठात स्थिरावलाय, जो विष्णूचं कृष्णाचं सारखं नाम घेतो, त्याच्यात आणि कृष्णात काहीच अंतर उरत नाही. काय ते उरले वेगळे आणि काय उरले सांगा बरं म्हणले. जो कृष्णाचं नाव घेतो सारखं, त्याच्यात आणि कृष्णात काय वेगळा फरक आहे? काहीच नाही म्हणले. तो कृष्णच होतो. आणि म्हणून नारायण बोलतात, तया मा परस्परे बाहेरी नामाचे अंतरे, वांचुनी अंतवट वस्तू विचारे, मी तेची ते. नीट ऐका. तया मा परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे. हा ज्ञानोबा तो विठोबा, हा तुकोबा तो विठोबा, हा चोखोबा तो विठोबा, हा निळोबा तो विठोबा. तया आम्हा परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे. संताचं माझं नाव वेगळं, पण आत्मिक दृष्ट्या केव्हाच आम्ही एक झालो असतो. तया आम्हा परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे, वांचुनी अंतवट वस्तू विचारे, मी तेची ते, मी तेची ते. संत मी झालेले असतात. उगा बाहेरून आमची नावं वेगळी. हा ज्ञानोबा तो विठोबा, हा तुकोबा तो विठोबा. नामाचा फरक आहे, बाकी काही नाही. आणि म्हणून संत हे पांडुरंगाचे दोस्त असतात, पांडुरंगाचे मित्र असतात. तेने श्यामा मैत्र येत कायसे विचित्र, परी तयाचे चरित्र जे ऐकते, तेही प्राणा पडोते आवडते निवृते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसते. संत हे पांडुरंगाचे मित्र असतात. मित्राला दोस्त म्हणतात. दोस्त शब्द फोडा. दो अधिक अस्त बरोबर दोस्त. दोन वस्तूचा अस्त होऊन, दोन वस्तू नाहीशा होऊन जेव्हा एक होतात तो दोस्त असतो. संत आणि भगवंत हे दोन राहत नाहीत. या दोन वस्तूचा अस्त होऊन जेव्हा एक होतात तो संत असतो. पांडुरंग हा संताचा मित्र असतो. आणि म्हणून अखंड नामस्मरणानं जशा कंठामध्ये कृष्णाचं नाम आहे, त्याच्यात आणि कृष्णात काही फरक राहिलेला नसतो. बरोबर बोलतात. तुझे नामची कोणे एके वेळे, जयाचे मुखासिका काना मिळे, तयाचे हृदया सांडोनी पडे भेदची साच. उभी नीट आहे का? अतिशय ताकदीची होई. संपतो मी 2 मिनिटात. तुझे नामाची कोणे एके वेळे, जयाचे मुखासिका काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पडे भेदची साच. ज्ञानोबा देवा, ज्याच्या तोंडात तुझं नाव फिट झालंय,
त्याच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हा सोडून गेला असते. तो अद्वैतात जगतो, जो अद्वैतात जगतो तो संत असतो. भाग गेला शीन गेला. काय अर्थ याचा? घोडघोड म्हणतो आम्ही गावात आपण. भाग गेला शीन घेणं अवघा झाला. काय भाग? मी वेगळा तुम्ही वेगळे, मी वेगळा देव वेगळा, हा भाग आहे. मी आणि देव वेगळा नाही, मी आणि जग वेगळा नाही, आता मीच जग आहे. किंबहुना चराचर आपणची झाला. याला म्हणतात भाग गेला शीन गेला. तुम्हाला आत्मा व्हायचं याला म्हणतात अहंकार गेला. जगात मिथ्या आहे. मी देह नसून आत्मा आहे. आत्मा विश्वव्यापी आहे. मग मी आत्मा आहे तर आत्म्याच्या रूपाने मीच विश्व आहे. आपले सगळे जग मी आहे. त्याला म्हणायचं भाग गेला शीन गेला. आणि कधी जात? तुझे नामाची कोणी एके वेळे जयाची मुखाशी का काना वेळे तयाच्या हृदया सांडोनी पडे भेदची साक्ष. देवा एकदा का तुझं नाव तोंडात स्थिर झालं त्याच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हा सोडून जातो आणि तो केव्हा देव बनलेला असतो. म्हणून आणि काय उरले काय? त्या देवात आणि त्या भक्तात काही वेगळं पण उरलेच नसतं की ज्याच्या कंठामध्ये वैकुंठ नायक स्थिर आला. म्हणून आता भगवंताच्या संताच्या नाम जपानं तो भक्त आणि देव एकच झालेले असतात. आणि एक झाल्यानंतर त्यांच्यामध्ये त्रिवेणी संगम साधतो. हे अभंगाच्या देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम. देव भक्ताचा संगम ते ओघ नाम त्रिवेणीचा. त्रिवेणी संगम प्रयागराज, गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्याच्या संगमाला प्रयागराज संगम म्हणतात. या त्रिवेणी संगमावर गंगा आणि यमुना दिसते, सरस्वती दिसत नाही, ती गुप्त रूपाने वाहते. तो इतिहास मोठा वेळ संपला आपला. गंगा यमुना दिसते, सरस्वती गुप्त रूपाने वाहते. तस तुम्ही संत बनले, देव आणि भक्त, देव आणि संत यांचा संगम दिसतो आणि तिथं गुप्त रूपानं नामाची सरस्वती वाहत असते. आणि म्हणून तुका म्हणे देव भक्ताचा संगम ते ओघ नाम त्रिवेणीचा. पाय रखुमाई अकराला 1 मिनिट कमी आहे, फक्त 5 मिनिट वर घेतो आणि थांबतो. माफी मागून कीर्तन संपलंय माझं. त्रिवेणी संगम, गंगा यमुना दिसतात, सरस्वती दिसत नाही, गुप्त रूपाने वाहते. गंगा यमुनाचा संगम दिसतो, सरस्वती दिसत नाही, गुप्त वाहते. संत आणि देव यांचा संगम दिसतो, पण नामाची सरस्वती गुप्त वाहते, ती दिसत नाही. तुकोबाराला ते हे सांगायचं आहे की संत हे मुक्तीवर भजनयुक्त असतात. जे जे भगवत भजन करी जेत तया भागवत म्हणीजे मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव.
जो मुक्त होऊन देवाचं नाव घेतो तो महाभागवत असतो, संत असतो. भागवत म्हणजे भक्त. मुक्तीवरी भजन युक्त महाभागवत उद्धव. संत आणि देव एक झाले. हा संगम दिसतो, गंगा यमुना दिसतात, संगम. संत आणि देव दिसतात, संगम झालाय. तिथं सरस्वती दिसत नाही, इथं नामाची सरस्वती दिसत नाही, ती गुप्त वाहते. तात्पर्य संत मुक्तीवर भजनयुक्त असतो. संत मुक्त झाल्यावरही देवाचं नाव घेतो का? याचं कारण नवरा लिहित आहे. जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला, जो मनासी चाळण सांगे प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. शेवटचे 2 मिनिट. जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. धनवरांनी हरिनामाला संभोग म्हटलंय. नारायणराव, संभोग माहितीये? पती पत्नीचं मिलन. मी सांगतो, पती पत्नीचं मिलन याला संभोग म्हणतात. नरवरा हरिनामाला संभोग म्हणताय. जो मनाशी चाळण सांगे प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. श्रद्धा म्हणजे देवाचं अति आवडीने नाम घेणं. माझ्या नामाची अति आवडी त्या नाव श्रद्धा रोकडे नाथ महाराज. भगवंताचं अति आवडीने नाम घेणं हे श्रद्धा आहे आणि नाम संभोग आहे. तुम्ही गुलाबजामुन खाल्ले, हा भोग आहे. तुम्ही गुलाबजामुन खाल्ले, तुम्हाला एकट्याला मजा येईल. जेव्हा एका वस्तूनं एकाच माणसाला मजा येते तो भोग असतो. एकाच भोगानं एका माणसाला मजा येते तो भोग असतो. पण एकाच भोगानं ज्यावेळेस 2 माणसाला मजा येते तो संभोग असतो. एकाच भोगानं गुलाबजामुन खाल्ले, एकाच भोगानं तुम्हाला मजा आली, हा भोग आहे. पण पती पत्नीच्या मिलनानं या एकाच भोगानं नवरा बायको दोघांना मजा आली, हा संभोग आहे. नवरा हरिनामाला संभोग म्हणतात. श्रद्धेचे संभोगी सुखिया झाला. संत देवाचं नाव घेऊन स्वतः तर आनंदी होतातच, पण त्या एकाच नामरूपी भोगानं देवालाही आनंदी करतात आणि म्हणून हरिनाम संभोग आहे. एका भोगानं एकटा सुखी झाला, भोग आहे. एका भोगानं दोघं सुखी झाले, एकच भोग नवरा बायकोचं मिलन. एका भोगानं दोघी सुखी, संभोग. एकच हरिनाम, एकच हरिनाम. संत आणि देव दोघं सुखी म्हणून हरिनाम संभोग आहे. आणि म्हणून संत देवाचं नाव घेऊन स्वतः तर सुखी होतात, पण देवालाही सुखी करतात. जो श्रद्धेचे संभोगी सुखी झाला, हा त्रिवेणी संगम असतो. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, ते तर ओघ नाम त्रिवेणीचं. आज मला कीर्तन करायला संधी दिली, याबद्दल मी गावकऱ्यांचा आभारी आहे. कीर्तनात संपले माझं. पुष्कळदा श्रोत्यांच्या अशा अपेक्षा असतात की कीर्तनकारानं गावं, कमी बोलावं पण गावं, हसवावं. एकदा बंकट स्वामी महाराजच्या कीर्तनामध्ये टाळकरी एवढ्या चाली देऊ लागले, प्रमाणात देऊ लागले, पखवाजाही जोरात जोरात वाजवायला लागला. दोघाला थांबवलं महाराजांनी. त्या टाळकऱ्याला म्हणले, आता मी गप्प बसतो, अर्धा तास तू नुसतं गातच राहा म्हणले, मी बोलतच नाही म्हणले. कीर्तनात कुणी थांबते का बघू म्हणले, आपण कुणी थांबते का बघू म्हणले कीर्तनात, तुम्ही गा बरं नुसतं, मी उभा राहतो. इथं एक जर थांबलं तुम्हाला म्हणा, ते आलेत कशाला? मला ऐकायला. याचा अर्थ तुम्हाला ऐकायला आले नाहीये, पण प्रमाण गायन हे लोणच्यासारखं तोंडी लावल्यासारखं असो, ते प्रमाणात गायन भाकर खाल्ल्यासारखं खाऊ नये. तो लोणचं तोंडी लावायसारखं मासला. पकवाजाला म्हणलं वाज भर तू 2 तास, मी असं भरतो वाजव. तुम्ही सगळे कीर्तनाला बसताना पकवाजा नुसतं वाजत राहिला मग केवळ गाणं, चाली म्हणणं, सुंदर गाणं नाही. जरी तुझं मधुर उत्तर दिदीला सोसर नाही देवे, नाही काय भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण, येईल तैसा बोल रामकृष्ण. कीर्तनाला आला तर चिंतन आहे काय मला गाता येत नाही अशातला भाग नाही. भले मच्छिंदर सारखं, नारायण सारखं इतकं सुंदर येत नसेल, पण भगाडा मागाडा काहीतरी गाता येईलच की. गायचंच म्हणलं काय लागतं त्याला. पण गायनात वेळ घातला तर अभंग कसा सोडावा, त्यातलं चिंतन तुमच्या कानावर कसं यावं. मग गायनाला
या चालीला वाजनाळ्याला फारसं महत्व देऊ नका, ऐका. आणि ज्याला बोलता येते त्याला बोलू द्या. कीर्तन सुटल्या बरेचसे लोक म्हणतात कीर्तन फार छान होतं, म्हणजे त्याला गाता येत नाही का रे? ती गातच नाही, माग चांगलं घेत नाही, माग कुच्च्या सुरू करतात. त्याला काय 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 नाही आले. अरे गाता येईल नाही गावाकडं, पण गाणं हे कीर्तन नाही. अभंगाचा भाव तुमच्याकडे उतरावा. आज मी तुम्हाला नराचं नारायण बनवलं माझ्या कीर्तनातून, हे घ्यावं. म्हणजे ज्याला बोलता येते त्याला बोलू द्यावं. गायनाला चालीला याला फारसं महत्व देऊ नका. आणि म्हणून आजचा हा हरिदिनी एकादशी परम पावन दिवस. याच दिवशी 30 वर्षापूर्वी आमचे दादा बजरंग मोठे वैकुंठवासी झाले होते. हाच तो पावन दिवस. आणि झालेली सेवा दादांच्या, तुकोबाराच्या, पांडुरंगाच्या, मारुतरायाच्या चरणी अर्पण करू. सेवेला पूर्ण राम ज्ञानेश्वर माऊली.